तुम्हाला जो हा माणूस स्क्रीनवर दिसतोय ना, या माणसाने एका मुलीचं अख्खं आयुष्य खराब केलंय. आणि आयुष्य खराब करण्या पाठीमागचा जो रस्ता आहे ना, तो रस्ता एक कॉमन रस्ता आहे. आताच्या काळामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ती गोष्ट खूप वर येते. मुलं मुली ती गोष्ट करायला ना अजिबात हिचकत नाही आहेत आणि अजिबात कुठलाही विचार करत नाही आहेत. आता तुम्ही जर तसल्या प्रकारची काही गोष्ट करत असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल आहे. बघा, ही गोष्ट ना छत्तीसगडची आहे. एक 17 वर्षाची मुलगी होती, जी की तिच्या फॅमिलीसोबत तिच्या आईवडिलांसोबत राहत होती. मग तिची ओळख सोशल मीडियावर एका मुलासोबत झाली. त्याच्यासोबत मैत्री झाली, मैत्रीचं प्रेमामध्ये रूपांतर झालं, प्रेम झालं. प्रेम झाल्याच्या नंतर त्या मुलाने त्या मुलीला व्हॉट्सअप नंबर मागितला आणि तिने प्रेमाच्या पोटी त्याला व्हॉट्सअप नंबर दिला. व्हॉट्सअप नंबर दिल्याच्या नंतर त्या दोघा जणांच्या गप्पा वगैरे सगळं जे काय आहे ना, ते चांगलं रंगलं. बरेच दिवस झाले. बऱ्याच दिवसामध्ये त्या मुलाने त्या मुलीचा एवढा जास्त विश्वास पकडला की त्या मुलीला वाटायला लागलं की माझ्या मायबापापेक्षा तो मुलगा मला जास्त इम्पॉर्टंट देतोय. ज्यांनी मला जन्म दिलेला आहे त्यांच्यापेक्षा तो मुलगा मला जास्त प्रेम करतोय. ज्यांनी मला जन्म दिलेला आहे त्यांच्यापेक्षा तो मुलगा माझी काळजी करतोय. त्या मुलीला पक्का विश्वास पटला की तो मुलगा हिचा जीवनसाथी आहे आणि अख्खं आयुष्य हिला सांभाळणार आहे. आणि तो मुलगा हिच्यावर इतकं जास्त प्रेम करतो की अख्ख्या जगामध्ये हिच्यावर कुणीही प्रेम तेवढं करत नाही. मग मुलगी पुरेपूर त्याच्या प्रेमामध्ये पडली. प्रेमात पडल्याच्या नंतर एक दिवस तो मुलगा या मुलीला म्हणतो की मला ना तुझ्यासोबत ते ते करायचं आहे, ते तसलं. आता ती मुलगी म्हणली की मी इथं छत्तीसगडमध्ये, तू तिकडे लांब दुलदुलमध्ये, असं कसं होईल. तो म्हणला की आपल्याजवळ मोबाईल आहे, मोबाईलवर आपण व्हिडिओ कॉल करतो, तर व्हिडिओ कॉलवर कर. ती मुलगी म्हणली की नाही, मी तसं नाही करणार. मग तो मुलगा म्हणला की बघ यार, कसं आहे ना, मी तुझ्यावर प्रेम करतो, आपल्या दोघं जणाला लग्न करायचं आहे, राहायचं आहे, आणि तू अशी नाही म्हणतीयस तर कसं होईल, मी कोणाला म्हणणार. त्या मुलाने एक फोटो पाठवला या मुलीला आणि या मुलीने तो फोटो पाहिला. आणि ते फोटो पाहिल्याच्या नंतर ही मुलगी एवढी भावूक झाली आणि इतकी शुअर झाली की हां, आता जर मी याच्यासोबत काही केलं ना की हा काही करणार नाही. त्या मुलाने हिला हात कापल्याचे फोटो पाठवले. आता हात कापलेले फोटो ना तुम्हाला कुठेही भेटतात इंटरनेटवर. तुम्ही जर कुठं सर्च मारलं, काय केलं ना, तुम्हाला अलगद ते फोटोज वगैरे भेटतात. आणि काय असतं ना, प्रेमामध्ये मुली जास्त विचार करत नाहीत किंवा मुलंही जास्त विचार करत नाहीत, जर मनातून प्रेम करत असतील तर. तसं या मुलीचं झालं. हिनं काय जास्त विचार केला नाही की बाबा हा हात याचा आहे किंवा नाही. ती मुलगी सहानुभूतीमध्ये पुरेपूर फसली आणि ती त्याला चांगलं बोलायला लागली. मग तो मुलगा म्हणला की ठीक आहे, तुला तसा विश्वास पटत नाही आहे ना, तर आपण काय करूयात, पहिले लग्न करूयात. त्या मुलाने व्हिडिओ कॉलवर तिच्यासोबत लग्न केलं. लग्न झाल्याच्या नंतर तो म्हणला की दे, आता आपलं लग्न झाले. लग्न झाल्याच्या नंतर जी सुहागरात्र असते ती तर करावी लागेल आपल्याला. मग आपण व्हिडिओ कॉलवर आपण सुहागरात्र करू. मग त्या रात्री त्या मुलाने त्या मुलीसोबत तब्बल अर्धी रात्र व्हिडिओ कॉल केला आणि त्या व्हिडिओ कॉलवर तो मुलगा ती प्रत्येक गोष्ट तिला करायला लावायचा, जी गोष्ट फर्स्ट नाईटला केली जाते किंवा मुलगा मुलगी एकत्र आल्याच्या नंतर करतात तसल्या प्रकारची. आणि ती पूर्ण स्क्रीन रेकॉर्डिंग काढून त्याच्याजवळ ठेवली. आणि त्याच्यानंतर लगातार एक दिवस आड करून, एक दिवशी, प्रत्येक दिवशी किंवा 2 दिवस आड करून तिला व्हिडिओ कॉल करायचा, बोलायचा आणि तसल्या प्रकारचे व्हिडिओ कॉल्स करायला लावायचा आणि तो रेकॉर्डिंग करायचा. काही दिवस जातात. काही दिवस गेल्याच्या नंतर ती मुलगी तिच्या एका मैत्रिणीला सांगते आणि मैत्रिणीला म्हणते की माझं असं असं चालू आहे गं, काय होईल. त्याची मैत्रीण म्हणली की बघ, कसं आहे ना, त्याला व्हिडिओ कॉल करणं तसे बंद कर. जर तो तुझ्यावर खरंच प्रेम करत असेल तर ते तुला सोडणार नाही किंवा तुझ्यासोबत काही करणार नाही. आणि जर तू असेच व्हिडिओ कॉल जर करत राहिली ना, तर तुझं नुकसान होऊ शकतं. मग या मुलीने तिच्या मैत्रिणीचं ऐकलं आणि त्याला म्हणले की आजपासून व्हिडिओ कॉल करणं बंद. तू ये, माझ्यासोबत लग्न कर, आपण संसार करूयात आणि चांगला राहूयात. तो मुलगा 1-2 दिवस गप्प राहिला. 1-2 दिवसाच्या नंतर तो मुलगा हिला म्हणतो, जर तू व्हिडिओ कॉल केले नाहीत तर तुझे व्हिडिओ कॉल्स याच्या अगोदर जितके पण केलेले आहेत त्या सगळ्याच्या कॉल रेकॉर्डिंग्स माझ्याकडे आहेत, स्क्रीन रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत. आणि त्या सगळ्या स्क्रीन रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्डिंग, ज्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये आपण दरटी बोललेलो आहोत, ते सगळं काही मी सोशल मीडियावर व्हायरल करेल आणि तुझ्या नातेवाईकांमध्ये सुद्धा पसरवेल. मग तू विचार, तुला काय करायचं आहे. मग हिने विचार केला, यार यानं तर धमकी दिली, ही गोंधळली. हिला यावेळेस उजळलं की यार आपण ज्या मुलावर प्रेम करायचो, ज्या मुलावर आपण पुरेपूर विश्वास ठेवायचो, तो मुलगा धोकेबाज निघाला. मग ही पस्तावायला लागली. पण हिच्यापाशी दुसरा कोणताही रस्ता उरलेला नव्हता.
मग ही त्याला जसं बोलल तशी ही करायला लागली. त्याच्यानंतर जबरदस्ती व्हिडिओ कॉल करायला लागली. मग काही दिवस परत जातात. परत गेल्याच्यानंतर तो मुलगा हिला म्हणतो की बघ, आपल्या लग्नाला बरेच दिवस झालेले आहेत आणि मला ना तुझ्यासोबत इंटरप्रोज करायचं आहे आणि त्यासाठी ना मी तिथे येऊ शकत नाही. तर तू काय कर, माझा एक मित्र आहे माझा एक मित्र आहे, तो तुझ्या जवळ येईल आणि तो आल्याच्यानंतर तो तुझ्यासोबत ते सगळं काय करेल जे मी व्हिडिओ कॉलवर तुझ्यासोबत करण्याची इच्छा मांडतो. आणि माझा व्हिडिओ कॉल सुरू असेल आणि मी व्हिडिओ कॉलमध्ये सगळं बघेल. ती आपली सुहागरात्र असेल, फक्त माझ्या जागेवर माझा मित्र असेल. असं म्हणल्याच्यानंतर ही मुलगी घाबरली. ही म्हणली की नाही, तसं नाही, तसं कसं होईल ना, आणि हे चुकीचं आहे. तो मुलगा म्हणला ठीक आहे, तू असं नको करू, मी तुझे व्हिडिओ व्हायरल करतो. ती मुलगी हो म्हणली. याचा एक मित्र गेला नाव बदलून तिथे गेला. त्याच्यासोबत त्यानं जबरदस्ती केलं सगळं. व्हिडिओ कॉलवर यानं सगळं पाहिलं आणि परत ते रेकॉर्डसुद्धा केलं. रेकॉर्ड केल्याच्यानंतर तो मुलगा बाहेर वापस आला आणि त्याचा तो निघून गेला. त्याच्यानंतर परत तो मुलगा, हिचा जो बॉयफ्रेंड आहे, तो हिला काही पैसे मागत होता, काही डिमांड करत होता, पण ही खूप जास्त त्रासली होती आणि ही नाही म्हणली. आणि त्याने रागारागामध्ये हिचा एक व्हिडिओ हिच्या मोठ्या बहिणीला पाठवला. हिची मोठी बहिणीच्या पाशी आली आणि हिला विचारलं की हे काय आहे. त्यावेळेस या मुलीने जे काही हिच्यासोबत घडलं आहे ना, ते सगळं काही तिला सांगितलं. आणि नंतर तिच्या बहिणीने हिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तक्रार नोंदवली. आणि काहीच दिवसामध्ये तो मुलगा आणि हिच्यासोबत जे जबरदस्ती इंटरकोर्स करून गेला त्याचा मित्र म्हणून, त्या दोघा जणांना अटक केलं आहे. आणि त्यातला हा मुलगा जो तुम्हाला फोटोमध्ये दिसतोय हा. तर मंडळी, ही पूर्ण घटना छत्तीसगडची आहे. आणि आज या काळामध्ये ना असली घटना एक घर सोडलं ना की झाल्यासारखी होती आहे. त्या कारणामुळं ना आपल्या फॅमिलीमध्ये काय चाललं आहे ना त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवा. आणि ज्या जे मुलं प्रेमाचं जे पट्टी डोळ्यावर बांधतात ना, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा की बाबांनो पट्टी काढा आणि चांगलं वागा. कसं असतं ना, या जगामध्ये सख्या भावावर, सख्या बापावर, सख्या माईवर, सख्या बहिणीवर सुद्धा विश्वास ठेवणं अवघड झालं आहे. तुम्ही बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवतायत. इज्जत काय सोपी नाही आहे आणि इज्जत काय स्वस्त येत नाही. थोडी काळजी घ्या आणि स्वतःला थोडं सावध ठेवा.